तो गाईज आपण आता इथून भात वगैरे पेरणीसाठी पूर्ण कापड वगैरे बांधले आणि आई आणि रेणुका ते तिकडे जातात डोंगरीला, म्हणजे पलेटामध्ये आमच्या. तर आता आपण जाऊया घरी. आपण घरी गेल्यानंतर पण घरून गाडी घेऊन नंतर गाईज हे बघा आपण इथे बसलेलो, इथून हे व्ह्यू काढायचे आपल्याला. हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आलोय परत डोंगरीला भात पेरणीसाठी. रेणुका लपते. हे बघा आपण भात पेरलेलं ते इथलं, म्हणजे खणून पेरलेलं ते थोडं झालंय, पण याच्यामध्ये जास्त नाही कारण पूर्ण दगडसारखं आहे म्हणून हे नाही एवढं. आणि आता आपल्याला जायचं तिथे ज्या दिवशी आपण दगड काढलेलं आहे तिथे आपल्याला जायचं आहे. आणि आज बघा मी लेबर पण घेऊन आलो सोबत पक्षी मारायला डोंगरीला आल्यामुळे. तिकडे आपण जाऊ भात पेरणीसाठी. तर मित्रांनो आल्या लगेच हे सोडून काढायचं आहे त्या दिवशी बांधलेलं ते, कारण याच्यामध्ये बघा भात झालेला आहे, थोडंफार पूर्ण उंगून आलं आहे, म्हणून याचा आता सोडून आपल्याला तिकडे दगड आपण काढलेले ना त्या ठिकाणी, तर तिकडे आज आपण भात घेऊन आलो आहे ना ते पेरणी करायचं आहे, म्हणून हे तिथून सोडून तिथून बांधायचं आहे. आणि हा बघा आज शाळेमध्ये नाही गेला आहे आणि त्या दिवशी शाळेमध्ये जाऊन आले नंतर काम करायचं. बघा कापड आणि ते दांडे वगैरे पूर्ण तिथून सोडून आपण घेऊन आलो इथे. आता इथे खणून आपल्याला याच्यामध्ये भात पेरणी करायची आहे, म्हणून इथे पण खणावंच लागेल कारण ट्रॅक्टर वगैरे काही येणार नाही इथे म्हणून. आणि दगड पण खूप आहेत. मित्रांनो बघा पूर्ण खणून झाले, आता भात पेरणी चालू आहे. बघा आणि याच्यामध्ये आंबाडी तुरी वगैरे एवढे पूर्ण भोवतून पेरून काढलेले आहेत आता भात मध्ये. आणि ही बघा तर आता आपल्याला हे कापड लावायचं आहे याला भोवतून, कारण कोंबडे खूप येतात इकडे, कोंबड्यात खूप, म्हणून ते आपण लावून काढू हे. नंतर त्याला आपल्याला बांधायचं आहे कापड, आपण तिथून सोडलाय तो इथे येऊन बांधायचं आहे. हे बघा इकडे बांधायला चालू आहे ते कापड. आणि हा बघा एक शाळेमध्ये नाही गेलेला आणि मुलं बोलवायला आलेले होते 2, तर वैभव लहान भाऊ याचा त्याला घेऊन गेले शाळेमध्ये आणि हा गेला नाही. आता सर येईल आणि घेऊन जायलेला असं मुलं सांगत होते की तू येणार नाही तर सर येईल यायला तुला. हे बघा आलेले एक दिवस नाही गेला हा, म्हणून डायरेक्ट पोरांना घ्यायला पाठवलेलं जातं. लहान भाऊ वैभव त्याला घेऊन गेले, ते तयारी करून गेला तो पण. आणि हा गेला नाही तर सर येईल की नाही माहिती नाही. बघ ते कापड बांधत, पण आपण आता थोडा वेळ बसूया. टप्पू पण इकडेच आहे. तो गाईज आपण आता इथून भात वगैरे पेरणीसाठी पूर्ण कापड वगैरे बांधले आणि आई आणि रेणुका ते तिकडे जातात डोंगरीला, म्हणजे पलेटामध्ये आमच्या. तर आता आपण जाऊया घरी. आपण घरी गेल्यानंतर पण घरून गाडी घेऊन नंतर आपण जाऊया बाईक घेऊन पलेटामध्ये. आणि हे चालत जात आहेत आई आणि 3 जण झाले म्हणून करू, आणि रेणुका आणि मम्मी. आणि आता आपण गाडी घ्यायला जाऊ घरी, मग तिथून गाडी घेऊन जाऊ आपण. फायनली आपण घरी आलो आहे. आणि आता हे बघा लँडस्केपसाठी पूर्ण साहित्य घेतलं आहे लँडस्केप करायला. कालच नवी सामान घेतलेलं होतं ते एक, आणि पाणी वगैरे घेऊन आपण परत जाऊया डोंगरीला पलेटामध्ये. तर चला हे बघा आपण फायनली पोहोचलो आहे डोंगरीला. आता आपल्याला लँडस्केप करायचं आहे, जागा शोधावी लागेल एक तरी, लोकेशन कोणतं चांगलं असेल ते. आणि हा बघा सोबतच आलं आहे आमचे, कोणता तरी एक चांगला आपण लोकेशन शोधू इथे आणि नंतर इथून लँडस्केप करूया कोणता चांगला आहे ते. तर आपल्याला भेटलेला आहे 7 दिवशी आपण हा केलेला होता,
इथे होता साप, तो आज आहे पण दिसणार नाही, पण तुम्हाला दाखवतोय. थोडा आत दरामध्ये आहे, इथे तुम्हाला नंतर दाखवतो. बघा मित्रांनो, इथे आहे दर, याच्यामध्ये आहे हा केलेला. आता बाहेर काढू आपण साप पकडलेला होता, तो गेला दगडामध्ये आत शिरला, दिसलाच नाही. पकडलेला होता पण ते निसटून गेलाय. आणि आता इकडे भात बघूया थोड्या, आणि आता लँडस्केप करायला जागा बघू. इथून एक व्ह्यू घेऊ आपण. गाईज हे बघा, आपण इथे बसलेलो, इथून हे व्ह्यू काढायचे आपल्याला. हा बसवलं इथून घर, आणि हे एवढी शेती एवढी झाले. पण आपण विसरलो पेलेट, म्हणून ताटामध्ये कलर काढावे लागतील. आपण विसरलो पेलेटच कलरची घाईमध्ये. मग हे करू. तर गाईज हे बघा, म्हणजे आपलं कलर पेलेटच मी आणलेलं नाही, म्हणून ताटामध्ये कलर काढून हे करावं लागतं. थोडं थोडं आता होतं इकडे. खूप दिवसानंतर गेलं आहे, म्हणून थोडं हे नाही आहे. प्रॅक्टिस करून करून तेव्हा होईल थोडंफार. तुम्हाला मग फायनल दाखवतं आहे कसं होतं आहे ते. मित्रांनो, फायनली आपलं लँडस्केप पूर्ण झालं आहे, पण एवढं चांगलं झालं नाही, कारण खूप कधीपासून 1-2 महिन्यानंतर मी लँडस्केप करतो. खराब झालं आहे पूर्ण. दाखवत आहे तुम्हाला. हा बघा, आणि तो बघा, असा लँडस्केप झाला आहे ना, की मी फर्स्ट इयरला लँडस्केप करत होतो ना, त्या टाईपचं पूर्ण लँडस्केप झालं. एवढं खराब झालेलं आहे, कारण खूप दिवसानंतर मी लँडस्केप करतो आहे, म्हणून पूर्ण लँडस्केपच खराब झालं. प्रॅक्टिस नाही केलेली, काय नाही. तर वाटतं की प्रॅक्टिस करावी लागेल. खूपच खराब झालं आहे. मला पण हे नाही होत, एवढं खराब मी करतो आहे. खूप दिवसानंतर लँडस्केप करते म्हणून खूप खराब झाले. आता डेली हे करावं लागतं, कारण माझ्याकडे पेपर नव्हते लँडस्केपसाठी, म्हणून मी काम नाही करत होतो, आणि त्यामुळे माझं काम पण पूर्ण बिघडलं आहे. हा बघा, काम किती खराब दिसतोय. आधीचे चांगले आहेत. असं लँडस्केप मी ना फर्स्ट इयरला करायचो, म्हणजे लँडस्केप काय तेच नाही माहिती होतं तेव्हा मी असं लँडस्केप करायचो. फक्त पेंटिंग काढायचं एवढंच माहिती होतं. लँडस्केप काय ते नाही माहिती. ATD काय होते ते पण नाही माहिती होतं. BFA काय ते पण नाही. आता मला थोडं थोडं माहिती पडतं आहे. तर आता एवढं झालं आहे, आणि रेणुकाने आई तिकडे कंपाऊंड करतात. मित्रांनो, हा कंपाऊंड करतो आहे आता. हा मोठा वाढेल पाऊस आल्यानंतर, तेव्हा चांगलं दिसेल, कारण याच्यामध्ये बैल वगैरे येतात, म्हणून हे लावून काढायचं आपल्याला. आई तिथून कापते, तिथे खूप सारं होतं, म्हणून तिथपर्यंत आपल्याला लावायचं आहे. तर लवकर लवकर हे आपण खणून घेऊ. मित्रांनो हे बघा, एवढं लावून काढलंय. अजून थोडं बाकी आहे, इकडे थोडं बाकी आहे, तेवढं होईल. रेणुका लावते झाड. हे बघा, घरी येऊन आम्हाला रात्र झाली, आणि हे बघा प्लास्टिक ठोकतोय खिडकींना, कारण हे भिजतात पाऊस येतो म्हणून. आता हे ठोकून नंतर तयारी. हे अजून एक राहिले, 2 ठोकले, 1 राहिले.